जय श्रीराम, हर हर महादेव. तर मित्रांनो, आज आपण जात आहे. आजचा व्लॉग एकदम इंटरेस्टिंग बनणार आहे, कारण की आज आपण जाणार आहे द केरला स्टोरी 2 बघायला. आणि मित्रांनो, त्यासाठी आपल्याला तिकीट पण भेटलेली आहे बजरंग तर्फून. तर आपली माणसं पण आलेली आहे आणि त्यामधून एक अशोक जडे म्हणून आपले एकदम खास ते पण आलेले आहे. तर भेटवतो मी त्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम, नमस्कार. तर आता आपल्याला कुठे चालले आपण? तर आम्ही आता इथे जय श्रीराम. अकेले श्रीराम. जय श्रीराम. हमारी बेटी जय श्रीराम. पप्पा की आनी चाहिए, ध्यान में रखना. तो आगे चलकर हिंदू धर्म की बहन बेटियां धर्मांतरित ना हो, इसके लिए हम सभी को सजग रहना है और प्रयास करना है. और जैसे अशोक जी ने कहा, आने वाले समय में हम यहाँ से प्रत्यक्ष बोलो भारत माता की जय. 2 मिनट. से पॉक्सो का सेक्शन लगा है, लेकिन इनकी तरफ से कुछ डॉक्यूमेंट सबमिट हुए हैं. मैरिज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भी है. जय श्रीराम मित्रांनो. तर केरला स्टोरी 2 पण बघत आहे. आता तिचं झालेलं आहे इंटरमिशन आणि भेटूया आपण पुढे जायचं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जोरात. जय श्रीराम. तुम्ही? जय श्रीराम. जय श्रीराम.
आयुष्मान भारत में नया हमारा नाम हो जाएगा। ये सर हीरो के कत्ल संजना जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा को गिरफ्तार 2024 में दोषी ठहराते हुए आजीवन कारावास की सजा। जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री राम. कसा वाटलं केरला स्टोरी 2 पिक्चर तुम्हाला? नंबर पिक्चर है. सब लड़की लोग प्लीज जाके देखो और ज्यादा से ज्यादा लड़कियों को भी मतलब मम्मी को लेके जाओ, बहन को लेके जाओ और पूरे मतलब स्प्रेड करो पिक्चर को. देखो आप लोग और थोड़ा समझो कि मोमेडियन कास्ट एकदम नीचे जाते हैं. हमारे हिंदू धर्म में सब कुछ. जय श्रीराम. जय श्री राम. जय जय श्रीराम. नमस्कार. आपण आता केरला स्टोरी 2 पाहून आले, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि या पिक्चर मधून काय शिकायला भेटणार आपल्याला? बेसिकली लोकांनी पण शिकलं पाहिजे की आपल्या मुलीला आपल्या धर्माबद्दल शिकवणं गरजेचं आहे. हां, मेन तर काय, आपले 33 कोटी देव आहेत. फक्त आपण देवाची पूजा करतो, पण देवाची पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे. आपण या आठवड्याचे 7 दिवस असतात, त्या 7 दिवसात प्रत्येक देवी देवताची काही ना काहीतरी माहिती आहे. हे प्रत्येकाने आपल्या घरी सांगावी. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आमचे विभाग मंत्री आहेत, जे स्कूल टीचर आहेत, ते तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगतील. आपण काय सांगू शकतो 2 शब्द? केरला स्टोरी पार्ट 2 हा अतिशय सुंदर पिक्चर झालेला आहे. ज्या निर्मात्यांनी अभिनेत्यांनी परिश्रम करून हा चित्रपट बनवलेला आहे त्यांचं अभिनंदन. आणि समाजामध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने हा अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट आहे. हिंदू धर्मीयांनी अवश्य बघणं आणि आपल्या धर्माबद्दल जागरूक राहणं हाच संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देईल. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर या पिक्चर मधून आपण काय शिकले? काही चांगलं वाटलं, शिकायला मिळालं. लेडीजनी आणि मुलींनी, आजकालच्या मुलींनी म्हणजे चांगलं विचार करूनच कोणाशी फ्रेंडशिप वगैरे करावी असंच वाटेल सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं पिक्चर पाहून? भारी वाटलं. म्हणजे आजकालच्या जनरेशनसाठी म्हणजे मुलींनी पण थोडा विचार करून हे करावा असं म्हणजे काय बोलायचं. आपलं मत काय आहे? मला तर खूप भारी वाटली मूवी. जे रिअल स्टोरी आहे खूप छान आहे. खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे खूप सारं. म्हणजे पुढे विचार करून वागावं मुलींनी. म्हणजे आपल्याला कसं वाटलं पिक्चर हे? मला तयार वेगळ्या मुली बोलल्या झालं. आपला धर्म सोडू नये, धर्म सोडू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. बारे में जितना भी हो अपने उनके माध्यम से उनके अपने विचार वो रखे. जैसे तिलक लगाना हो, महाभारत रामायण क्यों पढ़ना हो, ज़्यादा समय निकाल, प्रतिदिन नहीं तो साप्ताहिक नहीं तो मासिक एक बार उसको पढ़ो. और तिलक लगाने से शर्माना नहीं चाहिए और अपना धर्म तो अपनाना चाहिए ज़्यादा करके. अपना धर्म का प्रचार जिस माध्यम से वो करे. भारतीय वस्त्र पहनो, अंग्रेजी बर्थडे न मनाकर तिथि अनुसार केक चाकू से नहीं काटना, चम्मच से खिलाना. आदमी को फूंक मार के बुझाना नहीं, ये अंग्रेजी प्रथा है. ये हमारा भारत देश है, यहाँ देवनागरी लिपि भारतीय भाषा में लिखे. ठीक है, कुछ कुछ नाम जैसे केरला स्टोरी अंग्रेजी, लेकिन अभी समय बहुत परिवर्तन है. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आपण आता केरला स्टोरी 2 पाहून आले, कसं वाटतंय? 2 शब्द काय? आम्ही तर हा मूवी काय प्रत्यक्ष आम्ही तिसऱ्यांदा पाहिला आहे. मी केरला स्टोरी 2 बियॉन्ड्स म्हणजे सांगायला गेला तर केरला स्टोरी 1 हा पार्ट आलेला. त्यानंतर देशात धर्मांतरण आणि हे जे लव्ह जिहादचं जे प्रकरण आहे, विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, आपण सर्वांना माहीतच आहे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ता हे दिवस रात्र 365 दिवस देश धर्म कार्य करत असतात. केरला स्टोरी मूवी हा पहिला आला. सगळ्यांना माहिती आहे लव्ह जिहाद कशा प्रकारे देशभरात घडतं. केरला स्टोरी 2 बियॉन्ड्स म्हणजेच काय, तर केवळ केरळापर्यंत सीमित नाही तर अन्य राज्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ही जी घटना होती सुरेखा, ही केरळाची एक विक्टीम होती. दिव्या ही एक विक्टीम होती राजस्थानची. आणि दुसरी एक होती नेहा, ही उत्तर प्रदेश. अशी प्रत्येक ठिकाणीची घटना
देशभरात विभिन्न ठिकाणी लव जिहादचं एक मनसुबा त्यांचा चालला आहे. परंतु केरला स्टोरी 2 मूवी ह्याच्यात त्यांनी आवाहन केलं आहे, निवेदन केलं आहे, प्रत्यक्ष भूमी स्पष्ट केली आहे की समाजामध्ये आम्ही जनजागृती करण्याचं काम संघटन करतोय, विविध हिंदू संघटना करते, प्रोड्युसर करतायत, डायरेक्टर करतायत, परंतु समाजाने ते स्वीकारलं पाहिजे. म्हणून शेवटला त्या विक्टीमनी देखील सुरेखानी सांगितलं आहे की मी पुनश्च हिंदू धर्मात माझा जन्म झाला पाहिजे आणि ती आवाहन करते, निवेदन करते की जे माझ्यासोबत घडलं आहे ते तुमच्यासोबत घडू नये. म्हणून या कार्यामध्ये समाजाचा सर्वात मोठा योगदान आहे. केवळ मूवीपर्यंत सीमित नाही तर ही घटना प्रत्येक हिंदूनी ही मनावर घेऊन आपल्या विभिन्न हिंदू समाजात पसरवली पाहिजे, जेणेकरून आपल्या हिंदू मुली सुरक्षित राहतील. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो, केरला स्टोरी ही मूवी नव्हे तर ही रिअल घटना आहे आणि आपण बघत असतो आजकाल त्या पेपरामध्ये काय काय येते ते, तरी आपल्या हिंदू मुली काय सुधरत नाही. त्यांसाठी एक पिक्चर आहे, त्यांसाठी बघा आणि जास्त काय बोलणार नाही मी त्यांना. सर्वांनी बघा आणि जास्तीत जास्त हिंदू मुलींना सतर्क करा. आणि जर काही तुम्हाला मदत लागली तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा तुमच्या पाठीशी उभा आहे, संघटनेचे कार्यकर्ते उभे आहेत. अजिबात घाबरू नका. कोणी जर हिंदू मुलगी फसली असेल तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्रत्येक हिंदू मुलींनी सक्षम होणं, जागृत होणं हे महत्त्वाचं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद तुमचे. जय श्रीराम. तर मित्रांनो, आपल्याला अशोकदादांनी 50 तिकीटं दिली होती, त्यांचा खूप खूप आभार. आणि आम्हाला तुम्ही संधी दिली बजरंग दलतर्फेतून, त्यांना पण खूप खूप आभार. असाच प्रेम राहू द्या. केरला स्टोरी 2 आपण बघून आलेले आहे आणि ब्लॉग बनवायचं कारण म्हणजेच एवढंच आहे की जे आपले हिंदू मुली आहे त्यांना फक्त मी जागृत करत आहे एक व्हिडिओच्या सहाय्याने. आणि या ब्लॉगमध्ये मी जेवढं होतं तेवढं मी पिक्चर टाकायचा प्रयत्न करत आहे की नक्की तुम्ही एकदा ब्लॉग बघा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट नाही केलं तरी चालेल, पण हे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. जय श्रीराम.